चिन्ह आणि सांकेतिक रूप याच्यावरून आपण सांकेतिक भाषेवरचे उदाहरण आपल्याला कसे सोडवायचे ते समजून घेऊ। जसं हा 2023 चा पेपर आहे, फेब्रुवारी 2023 चा। त्यामध्ये आलेला प्रश्न आहे का चिन्ह आणि सांकेतिक रूप वरील सारणीतील चिन्ह व अंक यांचा क्रम सारखाच असेल असे नाही। म्हणजे हे चिन्ह आहे, हे सांकेतिक रूप आहे, याच्यासाठी अंक आहे, याच्यासाठी हा अंक आहे, याच्यासाठी हा अंक आहे असे दिलेलं आहे। आणि चिन्ह आणि अंक यांचा क्रम मात्र सारखा असेल असं काही सांगता येत नाही। आणि म्हणून वरील सांकेतिक भाषे या सांकेतिक भाषेनुसार हे जे आहे स्टार, त्रिकोण आणि चौकोन यासाठी कोणते अंक असतील हे पर्यायातून आपल्याला वापरायचं। तर याच्यासाठी आपण हे असं लिहून घ्यायचं, हे जे दिलेले आहे चौकोन, वर्तुळ आणि त्रिकोणसाठी 5 2 6, वर्तुळ, स्टार आणि याच्यासाठी आपल्याला 6 8 9 आणि हे स्टार, डॉट आणि याच्यासाठी 3 9। मग इथं काय करायचं तर तिघांमध्ये काही सारखे आहे का अंक पाहून घ्यायचे। तिघांमध्ये काही सारखे अंक आहे का, दिसते का काही सारखे? नाही, नाहीये, पण दोघांमध्ये आहे। जसं याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय सारखं आहे? 6 सारखं आहे। मग तसंच या दोघांमध्ये काय सारखं आहे? वर्तुळ। वर्तुळ। म्हणजे याचा अर्थ काय का ह्या स्टार याच्यासाठी 6 अंक आहे, कळलं? दुसरं पहा, आता ह्या दोघांमध्ये पहा काय सारखं आहे? 9 सारखं आहे। ह्या दोघांमध्ये काय सारखं चिन्ह आहे? स्टार। जे स्टार आहे यासाठी आहे ना, हे जे आहे या स्टार साठी आपल्याला काय घेता येईल? 9 घेता येईल समजा, आहे ना। याच्यासाठी काय घेता येईल? 9 घेता येईल। आणखी याच्यामध्ये 2 2 इथे आणि इथे 2। मग ह्या दोघांमध्ये काय सारखं आहे? चौकोन। चौकोन आहे। म्हणजे हा झाला 9 साठी आणि हा चौकोन जो आहे त्याच्यासाठी काय घेता येईल? 2 घेता येईल। आता उरलेलं पहा, म्हणजे याच्यासाठी काय आहे? त्रिकोण। त्रिकोण आहे। त्रिकोण साठी कोणता नंबर येईल? 5। त्रिकोण साठी 5 बरोबर आहे, त्रिकोण साठी 5 येईल। आता इथं काय उरणार आहे आपला? 8। 8 साठी कोणतं चिन्ह येईल? ते अशा गुणाकार सारखं नाही, 8 साठी आहे। आता इथं काय उरणार आहे? 3 साठी कोणतं चिन्ह येईल? डॉट। कारण बघा ना, आपण काय केलं, हे जे आहे गोल वर्तुळ, वर्तुळ साठी 6 इथे आहे, 6 इथे आहे, म्हणजे हे गेलं, हे गेलं। नंतर 9 इथे आहे, 9 इथे आहे, म्हणजे हे सारखं आहे, म्हणजे हे गेला। इथे 2 इथे 2, हे 2 2 साठी हे चिन्ह आहे, म्हणजे हे गेला। मग आता राहिला का तर त्रिकोण साठी 5, आणखी याच्यासाठी 8 आणि डॉट साठी 3। डॉट साठी काय आलं? 3। आता बघा हे जे आहे याच्यासाठी कोणतं चिन्ह आहे? मग बघा याच्यासाठी काय आलं रे? ह्या स्टार साठी 9 आलं। त्रिकोण साठी काय आलं? 5। त्रिकोण साठी 5 आलं। आणि चौकोन साठी 2 आलं। चौकोन साठी 2 म्हणजे 9 5 2 हे जे आहे हे आपलं करेक्ट उत्तर आहे। हे काय आहे आपलं करेक्ट उत्तर? लक्षात आलं?